मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये नवीन भाग्याचा शुभारंभ होत आहे तुळ राशीच्या जीवनामध्ये। या व्हिडिओचे मुख्य बिंदू असतील सूर्याचे गोचर परिवर्तन, शुक्राचे मूल त्रिकोण राशीमध्ये उपस्थित होणे आणि शनिदेव मध्यांतरण अवस्थेमध्ये अर्थातच वक्री अवस्थेमध्ये चालत आहेत। असे का होईल, कसे होईल, या गोष्टींना समजण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत केला जात आहे। कोणत्या तारखा असतील ज्यांमध्ये तुम्हाला भरपूर यश प्राप्त होईल, याबाबतीत जाणून घेणार आहोत। कोणत्या तारखा आहेत ज्या तारखांना आपण सतर्क राहणे आवश्यक असेल, त्या तारखांना सुद्धा आपण समजून घेणार आहोत। कोणत्या एकमात्र उपायामुळे या सप्टेंबर 2024च्या महिन्याला आपण सर्वश्रेष्ठ बनवू शकतो, या गोष्टीला सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमाने सर्वप्रथम प्रारंभ करूयात सूर्यदेवांपासून। सूर्यदेवांना निर्माता मानले जाते। असे मानले जाते की सूर्याकडे पद, प्रतिष्ठा आहे। सूर्य असे ग्रह आहेत जे जिथे जातात तिथे अंधकार राहत नाही। सूर्यदेव तुळ राशीच्या उत्पन्नाचे व लाभाचे मालक आहेत। या काळात हे लाभ भावातच आहेत। 16 सप्टेंबर पर्यंत तुमच्या इच्छेनुसार कार्यपूर्ती होईल। लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील। आता बोलूयात शनिदेवांबद्दल। ही एक अशी वेळ आहे ज्यामध्ये शनिदेव त्यांच्या मध्यांतरण अवस्थेमध्ये आहेत। तुम्ही ऐकले असेलच, 29 जुलैपासून शनिदेव वक्री चालत आहेत। वक्री अवस्थेमध्ये येऊन जुलै व ऑगस्टचा महिना येऊन गेला। आता सप्टेंबर महिना आलेला आहे। सप्टेंबर महिना शनीच्या मध्य अवस्थेला दर्शवत आहे, ज्याच्या प्रभावामुळे आपल्याला 7.5मधून मुक्ती मिळेल। शनी तुळ राशीसाठी प्रबळ योगकारक ग्रह आहे। या काळात ते वक्री अवस्थेमध्ये सुद्धा आहे। यामुळे ते शुभ परिणाम देत आहेत। ते पंचभावात उपस्थित आहेतच, यासोबतच ते चतुर्थ भावाचे देखील परिणाम प्रदान करत आहेत, ज्याच्या माध्यमाने प्रॉपर्टी संबंधित काही कामे तुमची सिद्ध होतील। या काळात नवीन घरासंबंधित कार्य तुमची सिद्ध होऊ शकतात। घरांमध्ये नाविन्यकरण होऊ शकते। भूमी, वाहन, गाडी खरेदी करायची असेल तर शुक्राचा प्रभाव या काळात फार चांगला आहे, त्यामुळे शनी व शुक्र यांचे सहयोग तुम्हाला प्राप्त होईल। शनीची एक दृष्टी उत्पन्नाच्या घरात पडत आहे। दुसरी दृष्टी धनभावावर पडत आहे। यामुळे धन लाभाच्या दृष्टिकोनातून ही वेळ चांगली असणार आहे। यानंतर आपण समजून घेऊया देवगुरु बृहस्पती यांना। जसे की 20 ऑगस्टपासूनच देवगुरु बृहस्पती यांचे संचलन झालेले आहे। मंगळाचे नक्षत्र असणाऱ्या मृगशिरा नक्षत्रामध्ये देवगुरु बृहस्पती या काळात अष्टम भावात प्रभावी आहेत। अष्टम भाव आपल्या जीवनातील बदलाचा आहे, यासोबतच बाधांचे सुद्धा असते। काही कारणामुळे अडचणी खूप असतील तर ही भाग्याची जागृती व शुभारंभाची असेल। मंगळ या काळात तुमच्या अर्थातच भाग्य भावात विराजमान आहेत। उच्च अधिकाऱ्यांची मदत त्यामुळे तुम्हाला मिळेल। वडिलांसोबत संबंध यामुळे तुमचे चांगले होतील। संपत्ती प्राप्त होऊ शकते। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाभ मिळू शकतात। जे विद्यार्थी उच्च शिक्षणाची इच्छा मनात धरत असतील त्यांचे सुद्धा योग इथे दिसत आहेत। धार्मिक यात्रा सुद्धा तुमच्या घडू शकतात। आता शुक्र ग्रहास संबंधित बोलूयात। शुक्र या काळात नीच अवस्थेमध्ये आहेत। परंतु जेव्हा 18 सप्टेंबरची तारीख येईल तेव्हा शुक्र एक घर पुढे सरकतील व स्वतःच्या मूल त्रिकोण राशीमध्ये येतील। शुक्र तुळ राशीचे स्वतः स्वामी आहेत। 18 तारखेला शुक्र तुमच्या राशीमध्ये अर्थातच स्वतःच्या राशीमध्ये हे प्रवेश करतील। यामुळे मालव्य नावाचा राजयोग बनत आहे। या राजयोगाच्या प्रभावाने आर्थिक बाजू तुमची मजबूत होईल। शुक्र असे ग्रह आहेत ज्यांचा संबंध धनाशी, सौंदर्य, विलासीपणा याच्याशी आहे। अर्थातच यामुळे तुमचे सौंदर्य वाढेल।
तुमच्या जीवनातील धनासंबंधित असणाऱ्या बाधा देखील दूर होतील. हा प्रभाव 13 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या कारणाने शुक्र एक प्रभावी ग्रह बनत आहे. शुक्राकडे एकमात्र दृष्टी आहे जी सप्तम भावात पडत आहे. अर्थातच विवाह संबंधित, प्रेम विवाह या संबंधित समस्या असतील तर त्या दूर होतील. तसेच या काळात व्यापार वृद्धी होईल. आता कोणत्या तारखा आहेत ज्या तुमच्यासाठी अनुकूल व यश मिळवून देणाऱ्या असतील त्या जाणूयात. सप्टेंबर 2024 मध्ये शुभ तारखा पुढील प्रमाणे आहेत: 2, 3, 7, 8, 9, 11, 12, 13, 29, 30. याच्या विरुद्ध कोणत्या तारखांमध्ये सतर्क व सावधान राहावे? 4, 5, 6, 14, 15, 22, 23, 24. जर या तारखांमध्ये कोणते आवश्यक कार्य करायचे असेल तर गुरूंचा आशीर्वाद व इष्ट देवतेचा आशीर्वाद घ्यावा व कार्याला प्रारंभ करावा. आता बोलूयात कसे आपण सप्टेंबर महिन्याला सर्वश्रेष्ठ बनवू शकतो. 7 सप्टेंबर या दिवशी गणेश चतुर्थी आहे व यापासूनच अनंत चतुर्दशी अर्थातच 17 सप्टेंबर 2024 पर्यंत शुभ वेळ असणार आहे. या काळात जर आपण श्री गणेशांना हिरवा दुर्वा अर्पण केला तर श्री गणेशांची कृपा आपल्याला प्राप्त होईल असे देखील मानले जाते. श्री गणेशांच्या प्रसन्नतेने नवग्रह अनुकूल फल प्रदान करतात. या काळात गणेश मंत्राचा जप करावा. याशिवाय गणेशांची 12 नावे आहेत यांचा देखील पाठ करावा. या गणेश चतुर्थीच्या पर्वावर शुभ मुहूर्तावर हे नक्की म्हणावे: श्री गणेश मंगलता प्रदान करणारे आहेत. आपल्या चिंतेचे हरण देखील करणारे आहेत. जीवनात सुख समृद्धी हे तुम्हाला प्रदान करणारे आहेत. याच इच्छेने या व्हिडिओला आपण विराम देत आहोत. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.